नमस्कार. मी प्रदीप जोशी आपणापुढे आज एक माझी विनोदी कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे प्रेमाची फोडणी. या कवितेकडे मात्र केवळ एक करमणूक गंमत म्हणून आपण पाहावे. कवितेचं शीर्षक प्रेमाची फोडणी. तुझ्या प्रेमाची फोडणी बसते काळजात माझ्या चटपटीत. तुझ्या प्रेमाची फोडणी बसते काळजात माझ्या चटपटीत. हृदयाचे पातेले होते गरम, आयुष्य होते झणझणीत. हृदयाचे पातेले होते गरम, आयुष्य होते झणझणीत. आधी होतो मी वरण भात, तुझ्या विना अगदी चालणी. आधी होतो मी वरण भात, तुझ्या विना अगदीच आलणी. तू आलीस माझ्या आयुष्यात साजूक तुपाची देखणी फोडणी. तू आलीस माझ्या आयुष्यात साजूक तुपाची देखणी फोडणी. तुझे हसणे जणू कोशिंबीर. तुझे हसणे जणू कोशिंबीर जेवणातली लज्जत वाढवते. जेवणातली लज्जत वाढवते. आणि तुझे कधीतरी रुसणे, आणि तुझे कधीतरी रुसणे तोंडात आलेली मिरची चावते. तोंडात आलेली मिरची चावते. कधी वाटते तू तिखट मिसळ. कधी वाटते तू तिखट मिसळ. कधी वाटतेस गोड गोड शिरा. कधी वाटतेस गोड गोड शिरा. तुझ्या प्रेमाच्या नादात मात्र, तुझ्या प्रेमाच्या नादात मात्र माझं डोकं बधीर होतं जरा. माझं डोकं बधीर होतं जरा. लोक म्हणतात प्रेम म्हणजे गुलाबाचं कोमल फूल. लोक म्हणतात प्रेम म्हणजे गुलाबाचं कोमल फूल. पण मला वाटते प्रेम म्हणजे आयुष्यात केलेली थोडी भूल. पण मला वाटते प्रेम म्हणजे आयुष्यात केलेली थोडी भूल. जेव्हा तू समोर येतेस, जेव्हा तू समोर येतेस तेव्हा भूकच माझी हरपते. तेव्हा भूकच माझी हरपते. आणि तुझ्या एका नजरेने, आणि तुझ्या एका नजरेने मन कधी तृप्त होऊन जाते. मन कसे तृप्त होऊन जाते. आता आयुष्याच्या ताटात तूच माझी मुख्य डिश. आता आयुष्याच्या ताटात तूच माझी मुख्य डिश. थोडं मीठ, थोडी साखर, अन प्रेमाची एक गोड विश. थोडं मीठ, थोडी साखर आणि प्रेमाची एक गोड विष. असंच राहू दे, असंच राहू दे हे नातं आपलं. असंच राहू दे हे नातं आपलं. चवी चवीने खाण्यासारखं. चवी चवीने खाण्यासारखं. कधी आंबट, कधी गोड. कधी आंबट, कधी गोड. पण मनाला भावण्यासारखं. पण मनाला भावण्यासारखं. धन्यवाद. कशी वाटली माझी कविता? विनोदाच्या दृष्टिकोनातून या कवितेकडे पहा आणि आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. पुनश्च एकदा धन्यवाद. आपणाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील द्या.